स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये। आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस जर भाजीला काही नसेल किंवा आपल्याला सुचत नसेल तर आज काय भाजी करावी, तर आपण अशा वेळेस ही भाजी नक्की ट्राय करू शकता। त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे 3 कांदे घ्यायचे आहे आणि रेसिपी म्हणजे काळे डुबुक वडे करणार आहे। आपण आज काळ्या मसाल्यातली डुबुक वड्याची रेसिपी पाहणार आहे। अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी लागते ही खाण्यासाठी। कांदे आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे। वाटणासाठी आपल्याला घ्यायचं आहे खोबरं घ्यायचं आहे, 1 चमचा धन, 2 ते 3 अशा लाल मिरच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्याचा वापरही करू शकता आणि नाही वापरलं तरी पण चालेल। त्यानंतर भाजलेले कांदे 3, अर्धा वाटी चना डाळ आणि कोथिंबीर, कढीपत्ता घालायचा, त्यामध्ये लसणाचे 7 ते 8 तशा पाकळ्या घ्यायच्या आहे आपल्याला। मसाले आता परतून घ्यायचे आहे। मसाले भाजत असताना तेल अगदी कमी वापरायचं। सुरुवातीला खोबरं भाजायचं, लालसरस होऊ द्यायचं आहे खोबरं। त्यानंतर चना डाळ, मसाले भाजत असताना गॅस हा कमी ठेवायचा आहे। लालसर अशी डाळ होऊ द्यायची, जास्त ही काळी होऊ द्यायची नाही। त्यानंतर मिरची, कोथिंबीर, धने घालायचे लगेच त्यामध्ये। आणि आता भाजलेले कांदे परत एकदा आपल्याला थोडंसं तेल घालून परतून घ्यायचे आहे। आणि आता मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं। बघू शकता अशा पद्धतीने आपण वाटण तयार केलं आहे। बारीक वाटण तयार करायचं अगदी। आता मसाले बघू। गरम मसाला 1 चमचा, कांदा लसूण चटणी 1 चमचा आणि धना पावडर 1 चमचा। सुरुवातीला आपण वाटणामध्ये पण 1 चमचा इतके धन घातला आहे, त्यामुळे धना पावडर अगदी 1च चमचा घालायची। धना जर वापरले नाही तर पावडर आणखी वापरायची जास्तीची। आता सर्व मसाले आपल्याला परतायचे आहे, त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेलाचा पण वापर आपण इथे कमीच केला आहे, जास्त तेलाचं पण करायची नाही आपल्याला भाजी आज ही। 1 चमचा इतकं तेल घातलं आणि आता सर्व मसाले आपण त्यामध्ये परतून घ्यायचे। मसाले परतल्यानंतर वाटण आहे ते पण आपल्याला परतून घ्यायचं आहे परत एकदा। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला। एकीकडे गरम पाणी ठेवायचं आहे। थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाणीच घालायचं या भाजीला, म्हणजे चव अशी खूप छान लागते। आता पाणी घालून घेऊ त्यामध्ये। वाटणाला तेल सुटलं आहे। भाजीचा रस्सा हा तुम्ही तुमच्या अंदाजाने घट्ट किंवा पातळ करू शकता। त्यानंतर मीठ घालायचं। आता आपण डुबुक वडे तयार करणार आहे, त्यासाठी आपल्याला डाळीचं पीठ लागणार आहे। डाळीचं पीठ 3 चमचे इतकं घ्यायचं आहे। तुम्ही जर भाजी जास्त करणार असेल तर तुम्ही जास्त पीठ घ्या। आणि आता त्यामध्ये आपल्याला हळद घालायची,
लाल तिखट घालायचं आणि मीठ घालायचं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने भज्याचं पीठ कालवतो त्या पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला. अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं. तोपर्यंत आपल्या भाजीलाही उकळी येते. कमी गॅसवरतीच होऊ द्यायची भाजी. बघू शकता पीठ कालून झालं आहे आपलं आता. आता आपण उकळी आलेल्या भाजीमध्ये ही डुबुक वडे सोडणार आहे. आपल्याला अगदी छोटे छोटे सोडायचे म्हणजे ते फुगून अगदी मोठे होतात शिजल्यानंतर. त्यामुळे सोडतानाच हे वडे अगदी छोटेसे सोडायचे, बारीक बारीक आकाराचे. आता सर्व वडे आपण सोडून देऊ भाजीमध्ये. आणि 5 मिनिटासाठी अशी उकळी येऊ द्यायची आहे वडे सोडल्यानंतर. अगदी झणझणीत अशी भाजी तयार होते ही डुबुक वड्याची. पाच मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता 5 मिनिटानंतर आपले वडे अगदी फुगले आहे टम्म असे. काळ्या मसाल्यातील डुबुक वडे म्हणजे विचारायचंच काम नाही. खूप अशी छान भाजी लागते, चविष्ट. ज्यांना सर्दी खोकला झाला आहे किंवा तोंडाला अजिबातच चव नाही आहे त्यांनी ही भाजी एकदा खाऊन पहा. तुमच्या तोंडाला चवच वाढेल अगदी. मैत्रिणींनो, एकदा घरामध्ये ही भाजी करूनच पहा. तुम्ही जर अर्धी भाकरी खाता असाल तर तिथे एक भाकरी नक्कीच खाणार आहे या भाजीने. खूप अशी टेस्टी आणि स्वादिष्ट लागते ही भाजी. तर आपले डुबुक वडे तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पहा.